जालन्यात शेतकऱ्यासाठी जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली आहे। भोकरदन तालुक्यातील बरंजडा साबळे येथील एका मका उत्पादक संतोष साबळे या शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं उत्पादन पावसात बुडाले। काल रात्री झालेल्या पावसामुळे 50 क्विंटल मळणी केलेला मका भिजला, तसेच शिल्लक असलेल्या मक्याची कणस देखील पाण्यात बुडून नष्ट झाली। संतोष साबळे यांनी पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाईची मागणी केली आहे। मात्र यंदा हिवाळ्यात अचानक पावसामुळे अनेक शेतकऱ्यांसाठी परिस्थिती गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकते। सरकारी पातळीवर तातडीने उपाययोजना न झाल्यास शेतकऱ्याच्या आणि त्यांच्या घरच्याच्या जीवनयापनाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। जज बनूनच रुपालीताई चाकणकर यांना बसवलं पाहिजे। ज्या पद्धतीचं स्टेटमेंट रुपालीताई चाकणकर नेहमी करतात, मला तर कधी कधी वाटते की त्यांनी स्त्री जन्मात जन्म घेऊन चूक केलेली आहे। ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा कारभार, ज्या पद्धतीने महिला आयोगचा कारभार चाललेला आहे, जनतेला माहिती आहे की तुम्ही कशा पद्धतीने महाराष्ट्र चाललाय। देवाभाऊ, कुठे चालला हा महाराष्ट्र? महिलांच्या म्हणजे सुरक्षेचा फार मोठा प्रश्न भेडसावतोय। महिलांनी घराच्या बाहेर निघावं की नाही हे मला सांगा। रुपालीताई, एकीकडे तुम्ही क्लीन चिट देता, मला असं वाटतं तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे, त्याचबरोबर तुम्ही राष्ट्रवादी पार्टीच्या अध्यक्ष आहे। तुमच्या ऑफिस मध्ये महिलांना तुम्ही नाचवता, त्याकडे तुमचं लक्ष नाही, त्याकडे कोणीही लक्ष देत नाही। उलट तुम्ही असे प्रश्नाचे उत्तर देता की म्हणजे मी नाव नाही सांगणार, यांच्या काळामध्ये सुद्धा नाचत होत्या। एखादं साप येऊन तुम्हाला चावला तर तुम्ही चावाल का त्यांना? ज्या पद्धतीचे तुम्ही उत्तर देता ना, मी तुम्हाला सांगते, जनता कधीही तुम्हाला माफ करणार नाही। एक शेतकरी कुटुंबातील मुलगी जिने आत्महत्या केली, माणूस आत्महत्या केव्हा करतो याचं कारण तुम्हाला चांगल्या तऱ्हेने माहिती आहे, परंतु कोणाला तरी पाठी दडवण्याच्या मागे तुम्ही जो हा कारभार चालू केलेला आहे। मात्र महाराष्ट्र महिला काँग्रेस तुम्हाला सांगते, पूर्ण महाराष्ट्र बंद आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आम्ही महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या तर्फे रुपालीताई चाकणकर आणि मुख्यमंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे याची मागणी जिल्ह्यातून करणार आहे। लोकवाहिनी न्यूज करिता मयुरी टेंभरेची रिपोर्ट, नागपूरवरून।